पाहिलं आहे का, क्राईम सीनमध्ये एका पुराव्याने सगळी केस बदलते. नमस्कार, मी आशिष दीपक देसाई, फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ दृष्टी फोरेन्सिक. आज आपण पाहणार आहोत लाईकहुड रेशो म्हणजे काय. फॉरेन्सिकमध्ये याचा उपयोग कसा होतो, याचा उपयोग कोर्टामध्ये सामान्य लोकांना कसा होतो, या सर्व गोष्टींची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. लाईकहुड रेशो म्हणजे तुमच्याकडे असलेला पुरावा आणि निरपराध असलेली व्यक्ती यांच्या दोघांमधील संबंध ओळखण्याचे काम लाईकहुड रेशो करत. फॉरेन्सिकमध्ये DNA अनालिसिस, ऑडिओ, व्हिडिओ, स्पीकर आयडेंटिफिकेशन, हँडरायटिंग आणि फिंगरप्रिंट या केसेसमध्ये लाईकहुडचा उपयोग केला जातो. या रेशोनुसार आपण हे सिद्ध करू शकतो की तो पुरावा त्या क्राईम सीनशी किंवा तो पुरावा त्या केसशी निगडीत आहे की नाही, आणि त्याच्या आधारे आपण कोर्टामध्ये न्याय मागू शकतो आणि तुम्हाला न्याय मिळू सुद्धा शकतो. याचा उपयोग सगळ्यात मोठा म्हणजे कोणतेही गुन्हेगार जे गुन्हा करून लपत असतात आणि निरपराध लोकांना शिक्षा होत असते, त्याच्यामध्ये याचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात होतो. पुराव्याच्या आधारे आपण खऱ्या गुन्हेगाराला शोधू शकतो. कोर्टात शंका दूर करण्यासाठी किंवा निरपराध लोकांना त्या अपराधामध्ये नाही हे सिद्ध करण्यासाठी लाईकहुड रेशो म्हणजे सायंटिफिकली एक्सप्लेन केलेल्या पुराव्याच्या आधारे आपण ही गोष्ट करू. जर तुमच्यावर खोटा गुन्हा झाला असेल, तुम्ही निरपराध असाल, तर या गोष्टीचा वापर तुम्ही लाईकहुड रेशो करून तुम्हाला त्या गुन्ह्यामधून बाहेर काढू. माहिती तुम्हाला कसे वाटले हे मला कळवा. लाईकहुड रेशोनुसार आपण आणखीन काय करू शकतो असे तुमच्या मनात ज्या गोष्टी येत असतील त्या गोष्टी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी त्याच्यावर तुम्हाला उत्तर नक्की देईन. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.